अशा किती केसेस तुम्हाला पाहिजे? मग अशा सातत्याने या सगळ्या जर केसेस तिथं होत असतील, पुण्यामध्ये आपण जर गेला तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जायचं. आज गुंडागर्दीचं माहेरघर तिथं झालेलं आहे. दिवसा ढवळ्या लोक गोळ्या घालतायत. त्याच्याच बरोबर पासपोर्टचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती, नेत्यांचं पाठबळ त्यांना त्या ठिकाणी होतं. म्हणजे हे कुठेतरी हे राज्य आता 2014ला सुद्धा आणि 19ला सुद्धा आपण जर बघितलं असेल आणि 24ला सुद्धा, तर त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन लढलं गेलं तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाबरोबर मोठ्या प्रमाणात गुंड हे आपल्याला दिसत होते. पुरावे आम्ही सोशल मीडियावर त्यावेळेस तिथे दाखवले होते. जेव्हा हे सरकार 2024ला सत्तेत आलं तेव्हा गुंडांना असं वाटायला लागलं की चला आता आपलं सरकार आलं. गरीबाला वाटत नाही ती वेगळी गोष्ट, पण गुंडांना असं वाटायला लागलं आणि या कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे चोर लोकांना की चला आता आपलं सरकार आलंय. आणि मग अशा लोकांना पाठबळ, जसं बिवलकरला आता पाठबळ हे शासन नाही तर प्रशासन त्या ठिकाणी देत आहे, अशा चोरट्या लोकांना जर ते पाठबळ देत असेल तर असंच आपल्याला म्हणावं लागेल की दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की या राज्यामध्ये अशा प्रकारचं हे सरकार आहे आणि होम मंत्रालय सुद्धा अशा गुंड लोकांना पाठबळ देत आहे.